श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 10 जून 2025 रोजी आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा. सण सौभाग्याचा, मांगल्याचा, नवरा-बायकोतील नात्यातील पवित्रतेचा. या दिवशी आपण सर्व सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी, जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वडाच्या झाडाचं पूजन करतो. कारण याच दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण जे आहेत ते यमराजाकडून सोडून परत आणले होते. तो परत जिवंत झाला होता आणि त्या दिवसाची आठवण म्हणून वडाच्या झाडाचं पूजन केलं होतं. कारण वडाच्या साक्षीने सत्यवानाला त्याचे प्राण जे आहेत ते परत मिळाले होते. म्हणून या दिवसाची आठवण तसंच या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व पाहता प्रत्येक सौभाग्यवती स्त्री या दिवशी वडाच्या झाडाचं पूजन करत असते. तर या दिवशी ती नटून-थटून छान तयार होते आणि ह्या सणाच्या निमित्तानेच आपण साड्या ज्या आहेत त्या नेसत असतो. काही शुभ रंग जे आहेत ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि यामुळेच आपल्याला आपल्याला त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं आणि पूजा जी आहे ती आपली सफळ होते. तर असे कोणते शुभ रंग जे आहेत ते वटसावित्री पौर्णिमेची पूजा करत असताना आपल्याला परिधान करायचे आहेत? कोणत्या अशा शुभ रंगाची साडी जी आहे ती नेसायची आहे? कोणते अशुभ रंग आपल्याला टाळायचे आहेत? दागिन्यांचे तसेच बांगड्यांचे आपल्याला असे कोणते नियम पाळायचे? बांगड्यांचा कोणता रंग आपल्याला या दिवशी हातामध्ये घालायचा आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर पहा 10 जून रोजी वटसावित्री पौर्णिमा आहे. तर या दिवशी फार काही नाही, पण काही नियमांचं पालन हे सर्व स्त्रियांनी केलंच पाहिजे. ज्यामध्ये वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहू नये. वटसावित्री पौर्णिमेचा दिवस जो आहे तो खूप शुभ आहे. हा दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठीचा दिवस आहे. म्हणून या दिवशी पहाटे लवकर उठावं. घरातील नित्यकर्म आटोपून म्हणजे आपल्या घरातली देवपूजा, स्वयंपाक वगैरे सगळं आटोपून आपल्याला दुपारी 12च्या आतच वडाच्या झाडाचं पूजन करायचं आहे. अगदीच मान्य आहे की वर्किंग वुमन असतात त्यांना लवकर घराबाहेर पडावं लागतं. अशा वेळेस त्यांना साडी नेसणं शक्य होत नाही. फार काही तयार होणं शक्य होत नाही. त्यांनी देखील या काही शुभ रंगाचे ड्रेस जरी घातले तरी चालतील. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी तयार व्हावं. कारण काही सणावारांच्या निमित्तानेच आपण साज शृंगार करत असतो. अखंड सौभाग्याची लेणी म्हणजे अलंकार घालत असतो. म्हणून सर्व स्त्रियांनी तयार व्हावं. आपापल्या प्रथे परंपरेनुसार या दिवशी वडाच्या झाडाचं पूजन केलं जातं. ज्यामध्ये काही घरांमध्ये म्हणजे फोटो जो असतो सत्यवान सावित्रीचा, त्या फोटोची पूजा केली जाते आणि काही घरांमध्ये वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाचं पूजन केलं जातं. तुम्ही तुमच्या प्रथे परंपरेनुसार हे पूजन करायचं आहे. पण घरी जरी पूजा करणार असाल तर घरी काय तयार व्हायचं असा विचार न करता आपल्याला छान तयार व्हायचं आहे. कारण याच निमित्ताने आपल्याला आपल्या संस्कृतीची देखील जाणीव होते. तर काही रंग जे आहेत ते अतिशय शुभ मानले जातात. ते शुभ रंग नेसून आपल्याला पूजा जी आहे ती करायची आहे. आता या दिवशी आवर्जून साडी ही नेसावी. साडी ठेवणीतली म्हणजे जुनी असेल तरी चालते. असं काही नाही की नवीनच साडी असावी किंवा नवी कोरी साडी असावी. पण ती साडी जी आहे ती कुठेही छिद्र पडलेली किंवा जळालेली असेल तर अशी साडी नेसू नये. कारण अशी साडी नेसणं देखील अशुभ मानलं जातं. तर चांगली व्यवस्थित असलेली साडी जी आहे ती तुम्हाला या दिवशी नेसायची आहे आणि याच काही शुभ रंगाचे निवड जी आहे ती आपल्याला पूजेसाठी करायची आहे. कारण काही शुभ रंग जे आहेत ते सांगितल्याप्रमाणे सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि या शुभ रंगाचा आपल्या आयुष्यावरती खूप सुंदर असा प्रभाव पडत असतो. आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळतं आणि आपली पूजा जी आहे ती फलित होत असते. म्हणून आपल्याला पूजेदरम्यान ह्या ज्या रंगाच्या साड्या आहेत त्या नेसायच्या आहेत. तर कोणते आहेत ते शुभ रंग? तर आपल्याला दुपारी 12च्या आत वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यासाठी जी साडी आपण नेसणार आहोत, ती जी साडी आहे ती याच काही रंगांपैकी असावी. तर सगळ्यात पहिला रंग जो आहे तो आहे हिरवा रंग. हिरवा रंग जो आहे तो सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. आपल्याला सुख समृद्धी प्रदान करणारा तसेच भगवान शिवांना देखील हिरवा रंग अतिशय प्रिय आहे. कारण बघा वटसावित्री पौर्णिमेच्या दरम्यानच पावसाळ्याला सुरुवात होते आणि पावसाळ्यामध्ये निसर्गाने देखील हिरवा रंग परिधान केलेला असतो आणि हिरव्या रंगाचा आणि भगवान शिवांचा अतिशय जवळचं असं नातं आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये शिव पार्वतीची पूजा केली जाते आणि हिरवा रंग जर आपण वटसावित्री पौर्णिमेच्या वेळेस घातला तर शिव पार्वतीचे आशीर्वाद आपल्याला लाभतात.
म्हणून हिरवा रंग जो आहे तो आपल्याला या दिवशी नेसायचा आहे. बघा आपल्याकडे स्पेशली महाराष्ट्रामध्ये ज्या एखाद्या मुलीचं लग्न जमलेलं असेल किंवा नववधू असेल तर तिला देखील हिरव्या रंगाची साडी ही आवर्जून दिली जाते. कारण त्यामागे अशी भावना असते, की तिला त्यामुळे अखंड सौभाग्य लाभावं, तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, म्हणून तिला हिरव्या रंगाची साडी दिली जाते. एवढं महत्त्व हिरव्या रंगाचं आहे. म्हणून तुम्ही हिरव्या रंगाची साडी किंवा ड्रेस जो आहे, तो या दिवशी घालायचा आहे. आणि त्यानंतर पुढचा जो रंग आहे, तो देखील तुम्ही या दिवशी नेसू शकता. आता वटसावित्रीची पूजा म्हटलं, की हळदी-कुंकू हे आलंच आणि हळदीचा रंग हा पिवळा. पिवळा रंग जो आहे तो गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करतो आणि गुरुग्रह बलवान असेल तर मग आपल्याला कोणत्याही संकटांचा, विघ्नांचा सामना फारसा आयुष्यामध्ये करावा लागत नाही. हळद जी आहे आपण उंबरठ्यावरती लेपन करण्यासाठी वापरतो, कारण हळद जी आहे ती पिवळ्या रंगाची असते. पिवळा रंग नकारात्मकतेला आपल्या जवळ येऊ देत नाही, नकारात्मकता आपल्या आयुष्यातली दूर करत असतो. म्हणून पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो. म्हणून पिवळा रंग तुम्ही या दिवशी नेसू शकता. पिवळ्या रंगाइतकंच लाल रंगाला देखील महत्त्व आहे. पौर्णिमेचा दिवस हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस. हा दिवस लक्ष्मीनारायणाच्या पूजेचा दिवस असतो. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना प्रिय आहे, तर लाल रंग हा देवी लक्ष्मीला प्रिय आहे. म्हणून लाल रंग तुम्ही या दिवशी नेसू शकता. लाल रंग हा शुभतेचा, मांगल्याचा, पवित्रतेचा तसेच आपल्या आयुष्यामध्ये नवीन उमेद, आशा निर्माण करणारा हा रंग आहे. त्यामुळे हा रंग तुम्ही या दिवशी म्हणजे वटसावित्रीची पूजा करताना नेसू शकता. लाल रंग हा जवळपास सर्व स्त्रियांकडे असतो. लाल रंगाच्या छटेमध्ये असलेल्या साड्या किंवा पिवळ्या रंगाच्या छटेमध्ये असलेल्या साड्या तुम्ही नेसू शकता. या व्यतिरिक्त गुलाबी रंग देखील खूप शुभ मानला जातो. कारण बघा नवरा-बायकोच्या नात्यातील प्रेमसंबंध अधिक दृढ व्हावेत, वाढत्या वयानुसार त्यांचं प्रेम जे आहे ते द्विगुणित व्हावं यासाठी गुलाबी रंग जर तुम्ही या दिवशी घातलात, तर तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासोबतच तुमच्या दोघांमधील नात्याची वीण जी आहे ती अजून घट्ट होईल. तुमचा जो अ, प्रेमातील एकोपा आहे तो अजून दृढ होईल. अशी त्यामागची भावना असते. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग देखील वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेच्या दरम्यान आवर्जून नेसू शकता. आता या व्यतिरिक्त असे कोणते शुभ रंग जे आहेत ते तुम्हाला घालता येतील. तर पहा हिरव्या रंगांमध्ये अनेक शेड असतात. ते तुम्ही नेसू शकता. बऱ्याच जणींच्या कमेंट येतात, की ताई मग चिंतामणी कलर चालतो का? तर हो, चिंतामणी कलर असेल, पोपटी असेल, मोरपंखी रंग असेल, हे रंग तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर केशरी रंग असेल, जांभळा रंग असेल, हा देखील तुम्ही या दिवशी नेसू शकता. हे रंग अतिशय शुभ मानले जातात. शुभ रंग आपण पूजेदरम्यान घातले तर त्याचं आपल्याला शुभ फळ मिळतं. म्हणून हे काही शुभ रंग जे आहेत ते वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेच्या दरम्यान तुम्हाला नेसायचे आहेत. त्यानंतर काही जे रंग असतात जे अशुभ मानले जातात. तसं प्रत्येक रंगाचं महत्त्व हे वेगळं आहे. पण काही वेळेस हे रंग जे आहेत ते टाळायचे असतात आणि काही वेळेस ते रंग जे आहेत ते आवर्जून नेसले जातात. आता त्यामध्ये सगळ्यात पहिला रंग जो आहे, जो आपल्याला वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेच्या दरम्यान टाळायचा आहे, तो रंग म्हणजे काळा. काळा रंग जो आहे तो मकर संक्रांतीच्या वेळेस घातला जात असला तरी इतर शुभ कार्यामध्ये जसं लग्न कार्य असेल किंवा वटसावित्री पौर्णिमा आहे, हरतालिकेची पूजा आहे, अशा वेळेस तो घातला जात नाही. कारण काळा रंग जो आहे तो नकारात्मकतेला खेचून घेतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येते. त्यामुळे हा रंग जो आहे तो आपल्याला आवर्जून टाळायचा आहे. शनिदेवांचं पूजन करायचं असेल, कालभैरवांचं पूजन करायचं असेल, तर अशा पूजेदरम्यान आपल्याला काळा रंग जो आहे तो घालायचा असतो. अशा रंगाची साडी आपण नेसू शकतो. पण वटसावित्रीच्या पूजेच्या दरम्यान हा रंग अशुभ मानला जातो. म्हणून आपल्याला काळा रंग जो आहे तो त्या पूजेदरम्यान आपल्याला टाळायचा आहे. त्याचबरोबर पुढचा रंग जो आहे तो म्हणजे पांढरा रंग. आता तुम्ही म्हणाल, की पांढरा रंग तर आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी महादेवांचं पूजन करत असताना किंवा महाशिवरात्रीच्या पूजेदरम्यान घालू शकतो. मग अशा वेळेस हा रंग अशुभ कसा? हा रंग अशुभ अजिबात नाही. पण आपल्याला जे शुभ रंग घालायचे आहेत त्यामध्ये पांढरा रंग येत नाही. महादेवांच्या पूजेदरम्यान तुम्ही पांढरा रंग घालू शकता. त्याचं तुम्हाला शुभ फळ मिळतं. कारण पांढरा रंग महादेवांना प्रिय आहे. पण ज्यावेळेस आपण अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतो, अखंड सौभाग्यासाठी आपण पूजा करत असतो, त्यावेळेस हे जे काही शुभ रंग मी सांगितलेले आहेत, ज्यामध्ये हिरवा असेल, लाल, केशरी, जांभळा, तर असे रंग तुम्ही आवर्जून नेसू शकता. पण काळा असेल, पांढरा असेल, त्याचबरोबर डार्क निळा रंग, ज्यामध्ये काळ्या रंगाची छटा असते, तर असा रंग देखील तुम्हाला अजिबात घालायचा नाही. बघा निळ्या रंगामध्ये पण स्काय ब्लू कलर असेल तर तुम्ही नेसू शकता. पण जो एकदम डार्क निळा रंग असतो, नेव्ही ब्लू किंवा रॉयल ब्लू असे रंग जे आहेत तुम्हाला वटसावित्री पूजेच्या दरम्यान चुकूनही नेसायचे नाहीत. आता हे झाले साड्यांच्या रंगांच्या बाबतीतले नियम.
त्याचबरोबर आपल्याला दागिन्यांच्या बाबतीत तसेच बांगड्यांच्या बाबतीत देखील काही नियमांचं पालन करायचं आहे. पूजेदरम्यान एकतरी सोन्याचा दागिना अंगावरती असावा. आजकाल आर्टिफिशियल दागिने आपण घालत असतो. त्यामुळे मग आर्टिफिशियल ज्वेलरी घालावी का? तर नाही. तुम्हाला एकतरी जो अलंकार आहे सौभाग्याचा तो अंगावरती असावा. ज्यामध्ये आपल्याकडे बघा मंगळसूत्र वेगवेगळ्या डिझाईनचे असतात. वेगवेगळे पेंडंट आपण आपल्या गळ्यामध्ये घालतो. पण वटसावित्री पूजेच्या दरम्यान हे जे 2 डोरले असतात, त्याला खूप महत्त्व आहे. भलेही तुमची काळ्या मण्याची पोत असेल आणि त्यामध्ये हे जे 2 डोरले आहेत ते असतील, तर अशा 2 डोरल्यामुळे तुम्हाला त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, की पूजेदरम्यान हे 2 डोरले तुमच्या गळ्यात असावेत. आता तुमचं लांब मंगळसूत्र असेल किंवा शॉर्ट गंठण असेल, तर घातलं तर चालतं. कारण सोन्याचे भाव पाहता सोन्याचे भरपूर असे दागिने घालून वडाच्या झाडाच्या पूजेला जावं असं मी म्हणणार नाही. कारण ते चोरीला जाण्याची पण शक्यता असते. त्यामुळे 2 डोरले तुमच्या गळ्यात असावेत पूजेदरम्यान. बाकी तुम्ही इतर वेळेस आर्टिफिशियल ज्वेलरी घालतोच आपण. पण काही जे ठराविक सणवार असतात, ज्यावेळेस आपण अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करत असतो, अशा वेळेस 2 डोरले महत्त्वाचे मानले जातात, कारण हे अखंड सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. आता यासोबतच बांगड्या ज्या आहेत त्या देखील हातामध्ये घालाव्यात. आपण इतर वेळेस मेटलच्या बांगड्या घालतो किंवा लाखीच्या बांगड्या घालतो. पण जेव्हा आपण वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत, त्यावेळेस काचेच्या बांगड्यांचा मान आहे आणि त्यातल्या त्यात काचेची हिरव्या रंगाची एकतरी बांगडी हातात असावी. आता आपण ज्या रंगाची साडी घातलेली आहे, त्याच रंगाची बांगडी जी आहे ती हातात घालतो, मॅचिंग बांगड्या घालतो. पण मॅचिंग बांगड्या जरी घातल्या, तरी एक-एक हिरवी बांगडी तुम्हाला हातामध्ये घालायची आहे. दोन्ही हातामध्ये दोन्ही साइडला तुम्ही हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत आणि मध्ये तुमच्या साडीला मॅचिंग अशा बांगड्या घातल्या तरी हरकत नाही. कारण हिरवा रंग अखंड सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि हिरव्या रंगाला म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत, त्या आपण देवीची ओटी भरत असताना किंवा कोणत्याही पूजेदरम्यान आपण हिरव्या रंगाच्याच बांगड्या ज्या आहेत, त्या देवीला अर्पण करत असतो. म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत, त्या एक-एक तरी आपल्या हातात असाव्यात. तर हीच ती माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.